नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या भागात आपण पाहिलं प्रथम स्थान ते षष्ठ स्थान या स्थानामध्ये बुध काय फळ देतो याबाबत आपण संक्षिप्त चर्चा केली। आज आपण उर्वरित स्थानांबद्दल चर्चा करणार आहोत, अर्थात सप्तम स्थान ते द्वादश स्थान। स्क्रीनवर नेहमीप्रमाणे एक रेफरन्स कुंडली आहे काळपुरुषाची। आपण सप्तम स्थानाकडे जाऊया। सप्तम स्थानातला बुध तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की पश्चिमेकडे हे स्थान असल्यामुळे बुध इथे निर्बली होतोय की काय, तर नाही। याचं कारण बुध हा प्रथम स्थानामध्ये दिग्बली होतो, मान्य आहे, पण सप्तम स्थानामध्ये तो आपल्या मित्राच्या घरी आलेला आहे। कारण इथे बघा शुक्राची तूळ रास आहे आणि बुध आणि शुक्र हे चांगले मित्र आहेत। असा हा बुध इथे तेवढी वाईट फळं देत नाही। आता हे विवाहाचं स्थान आहे आणि बिझनेसचं पण स्थान आहे। इथे बुध असलेल्या जातकाचा किंवा जातिकेचा विवाह लवकर व्हायची शक्यता असते, ही एक गोष्ट। त्यानंतर ज्याची ही कुंडली आहे त्याचा लाईफ पार्टनर हा जास्ती बोलका असायची शक्यता आहे। हुशार तर असतोच, कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे। अत्यंत इंटेलेक्च्युअल पार्टनर आणि टॉकेटिव्ह, एक्सप्रेस होणारा आणि संवाद साधणारा, मनातल्या मनात घुम्या पद्धतीचा पार्टनर इथे मिळणार नाही। आणि व्यवसायाचं स्थान आहे, त्यामुळे व्यावसायिक पार्टनर सुद्धा इंटेलेक्च्युअल मिळतो, बोलणारा मिळतो आणि व्यक्त होणारा मिळतो। आजच्या जमान्यात मित्रांनो हा एक मोठा प्रश्न आहे की माणसं प्रॉपरली व्यक्त होत नाहीत, ती आतल्यात घुसमटत राहतात। मग कुठेतरी अचानक स्फोट होतो, मानसिक भावनिक, आणि मग खूप त्रास होतो त्यांना। तर माणसाने व्यक्त व्हावं असं मला वाटतं, आणि व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे वाणी आहे, आणि वाणीचाच कारक ग्रह हा बुध आहे। तर असा हा सप्तमातला बुध हा विवाह लवकर देऊ शकतो, इंटेलेक्च्युअल पार्टनर देतो। त्यानंतर ज्याला आपण डिप्लोमसी म्हणतो, मध्यस्थी करणे, निगोशिएशन म्हणतो, ती ही मंडळी खूप छान हे सगळं करू शकतात। निगोशिएशन्स, मध्यस्थी, डिप्लोमसी। कारण शेवटी मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रथम स्थान आपण आहोत, तर सप्तम स्थान हे समोरची व्यक्ती किंवा समोरच्या व्यक्तींचा समूह, जनसामान्यांचं स्थान आहे। मग तिथे बुध असेल तर आपल्या वाणीच्या, आपल्या बुद्धीच्या जोरावर चांगली निगोशिएशन करू शकतात। बिझनेसमध्ये अशी मंडळी प्रॉस्पर करतात। त्यानंतर आपण वळूया अष्टम स्थानाकडे। अष्टम स्थान हे अर्थातच ऑकल्ट, गूढ, आयु दाखवणारं स्थान, रिसर्चचं स्थान, मेजर ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान। मी काय म्हणतो की हे समुद्र मंथनाचं स्थान। आयुष्यामध्ये काही कायमस्वरूपी बदल जर होणार असतील तर आठवं स्थान हे ॲक्टिवेट झालेलं असतं मित्रांनो। तिथे बुद्धीचा कारक ग्रह बुध जर आला तर अत्यंत चांगले रिसर्च ॲनालिस्ट किंवा शास्त्रज्ञ इथे बघायला मिळालेले आहेत, की खूप डीप रिसर्च करून ते अनेक चांगले चांगले शोध लावण्यात यशस्वी होतात। तसंच अष्टम स्थान हे एक प्रकारचं गूढ स्थान आहे, ज्याला आपण मिस्टेरियस म्हणतो। मिस्ट्री आहे ती, एक ऑकल्ट आहे। तर इथे बुध असलेली मंडळी जर एखादा पोलीस ऑफिसर असेल तर किती गुंतागुंतीचा गुन्हा का असेना, केस असेना, त्याचा छडा अशी मंडळी लिलया लावतात। त्यांना त्या पर्टिक्युलर केसचं गमक कुठे आहे आणि खरोखरी कोणी गुन्हा केलेला आहे याचं आकलन फार लवकर होतं।
मुंबई पोलीस या बाबतीत जगात खूप प्रसिद्ध आहेत. अर्थात मी मागे म्हणल्याप्रमाणे पोलीस आणि खेळाडूंचा मंगळ चांगला असतो, पण त्या जोडीला बुधाची जर साथ मिळाली तर अशी व्यक्ती ही IB, रॉ, CBI, FBI अशा अत्यंत महत्त्वाच्या जे डिटेक्टिव्ज आहेत किंवा स्पाय एजन्सीज आहेत किंवा इन्व्हेस्टिगेटर म्हणा, असे लोक चांगले इन्व्हेस्टिगेटर होतात. आणि वर्षानुवर्ष तुम्ही बघितलं असेल की 40 वर्षापूर्वी गुन्हा घडला आहे आणि 40 वर्षानंतर त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून जी तरुण व्यक्ती आली त्यांनी 6 महिन्यात त्या गुन्ह्याचा छडा लावला, तपास केला. तर अशी काहीशी अत्यंत हुशार आणि डीप रिसर्च करून सत्य बाहेर आणणारी मंडळी ही अष्टमातला बुध दाखवतो. आता इथे दुसरी एक बाजू आहे की अष्टम स्थान हे आपल्या पार्टनरचं धनस्थान आहे. म्हणजे आपला पार्टनर म्हणण्यापेक्षा जनसामान्यांचा पैसा जो आपला नाही आहे, समोरच्या व्यक्तीचा पैसा, कारण आपला पैसा आपल्यापासून दुसरं स्थान आहे, तसं समोरच्या व्यक्तीचा पैसा हा सप्तमापासून दुसरं म्हणजे 8वं स्थान आहे. आणि इथे असलेल्या बुधाची सरळ सप्तम दृष्टी ही आपल्या धनस्थानाकडे येते. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा व्यक्तींना दुसऱ्याचा पैसा हा मिळू शकतो. म्हणजे असे कुठले व्यवसाय आहेत की दुसऱ्याचा पैसा आपल्याकडे येतो? तसं बघायला गेलं तर व्यवसायात सगळीकडेच म्हणता येईल की जो बिझनेसमॅन आहे तो समोरच्याकडनं पैसे कमवतो. पण इथे खास करून अष्टम स्थानाचे जे गुणधर्म आहेत, ज्याच्यामध्ये इन्शुरन्स एजन्सी आहे, टॅक्स कन्सल्टन्सी आहे, CA लोक, वकील लोक, यांच्याकरता इथला बुध हा खूप फायदेशीर ठरतो आणि समोरच्या व्यक्तीचं धन आपल्याकडे हा खेचून आणतो व्यवसायाच्या निमित्ताने. आता बुध हा वाणीचा कारक आहे, बुध मॅनेजमेंटचा कारक आहे, उत्कृष्ट व्यवस्थापन आहे, बुध म्हणजे व्यापार आहे, कम्युनिकेशन स्किल आहे. आणि जिथे बुद्धीचा वापर आहे, अर्थात व्यवसायात जर यशस्वी व्हायचं असेल तर बुद्धीचा वापर हा चांगला करायलाच लागेल, त्याशिवाय उत्तम व्यावसायिक कसा होणार? त्यामुळे बुधाचं डोमेन हे खूप मोठं आहे. तो ग्रह म्हणून खूप छोटा असेल, आपण त्याला राजपुत्र किंवा युवराज म्हणतो, पण त्याचं डोमेन हे खूप मोठं आहे. आता मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या निमित्ताने बुधाचा अंमल हा आपल्या त्वचेवर चालतो, स्किनवर. अष्टमात जर बुध असेल तर काही स्किन रिलेटेड इश्यू होऊ शकतात, षष्ठात किंवा अष्टमात, कारण हे रोगस्थान आहे आणि हे पीडेचं स्थान आहे. तर स्किन रिलेटेड काही इश्यू जर बुध इथे ॲफ्लिक्टेड असेल, शुभग्रहांचा काही संपर्क नसेल किंवा पापग्रहांचा काही प्रभाव त्याच्यावर आला, आणि अष्टम स्थान एक मुळातच पीडेचं स्थान आहे, त्यामुळे तिथे स्किन रिलेटेड काही आजार उद्भवू शकतात. आणि बुधाचा स्वभाव हा द्विस्वभावी आहे. त्याच्या 2 राशी आहेत, मिथुन आणि कन्या. आता आम्हाला काही लोक प्रश्न विचारतात, प्रश्नकुंडली एक वेगळं शास्त्र आहे, मी सविस्तरपणे बोलणार आहे. पण त्या प्रश्नकुंडलीच्या शास्त्रामध्ये जर रुलिंग प्लॅनेट जर मर्क्युरी म्हणजे बुध जर आलं तर तिथे 2 उत्तराची शक्यता असते. आता कसं की आता बऱ्याच वेळेला आम्हाला विचारणं होते की पर्टिक्युलर एक महिला ही गरोदर आहे आणि डिलिव्हरी कधी होईल साधारणपणे, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो आणि प्रश्नकुंडली मांडण्यात येते, त्यावेळेला जर बुध हा ग्रह त्या रुलिंग प्लॅनेटमध्ये त्या प्रश्नकुंडलीच्या वेळेला जर आला प्रामुख्याने आणि बलाबल घेऊन जर आला, तर त्यावेळेला त्या प्रश्नाची 2 उत्तरं निघतात. मग ती साधारणपणे 2 तारखा आम्हाला द्यायला लागतात की एकतर या तारखेला होईल किंवा दुसऱ्या अर्थाने त्या तारखेला होईल. एक पर्टिक्युलर उत्तर येत नाही, कारण बुध हा द्विस्वभावी ग्रह आहे. त्यामुळे अशा प्रकारे 2 उत्तरं दरवेळेला कुठलाही प्रश्न असेल तरी त्याचे 2 उत्तर असतात. तर असं अष्टमातल्या बुधाचं स्वरूप. इथलं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आचार्य रजनीश अर्थात ओशो रजनीश, कारण त्यांनी या अत्यंत गूढ आणि गुप्त अशा
समुद्रमंथनाच्या स्थानाचं अतिशय विवेकपूर्ण, अभ्यासपूर्ण, इंट्युशनल जे थिंकिंग करून त्या स्थानाचा जनसामान्यांना कसा फायदा होईल याचं आपण ज्याला असं म्हणतो आपण की फिलॉसॉफिकल आणि मेटाफिजिकल या दोन्ही ग्राउंडवर त्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि जे गूढ ज्ञान आहे, जे ऑकल्ट आहे, जे सर्वसामान्यांपर्यंत पोचलेलं नाही आहे, त्याला शास्त्रीय आधार देऊन त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोचवायचं अतिशय अमूल्य कार्य ओशोनी केलं. त्यांच्या कुंडलीत बुद्धीचा कारक बुध हा अष्टमात आणि रिसर्चच्या आणि ऑकल्टच्या स्थानात बसलेला आहे. हे स्थान बळकट असेल, बुध तिथे चांगला असेल तर चांगले ज्योतिषी इथनं पैदा होतात, रिसर्च सायंटिस्ट पैदा होतात. तर असं हे स्थान. त्यानंतर आपण वळतोय 9व्या स्थानाकडे, भाग्यस्थानाकडे. प्रत्येक स्थानाची आता ॲट्रिब्यूट्स तुम्हाला माहिती झालीत मित्रांनो. 9वं स्थान म्हणजे आपल्या वडिलांचं स्थान, उच्च शिक्षणाचं स्थान, मोठ्या प्रवासाचं स्थान आणि धर्माचं आणि आपल्या परंपरेचं आणि संस्काराचं स्थान. तिथे बुध आल्यानंतर एक वर्सेटाईल पर्सनॅलिटी देतो. अर्थात वडिलांशी संबंध चांगले असतात, वडील त्या जातकाचं रोल मॉडेल असतं, हे लक्षात घ्या. बोलणं चांगलं असतंच, बुध जिथे आहे चांगल्या ठिकाणी तिथे चांगली वाणी देणार असतो आणि समोरच्याला प्रभावित करणार. तर उच्च शिक्षण पण चांगलं जमतंय ना, इथे असलेले बुध असलेले लोक आहेत, चांगले प्रोफेसर होऊ शकतात नामचीन. पण प्रोफेसरना पण एक ओरेटरी स्किल लागतं. तुम्हाला ज्ञान असणं वेगळं आणि ते ज्ञान उत्कृष्ट वाणीच्या जोरावरती समोरच्याला कन्वे करणं वेगळं. बरेच लोकांना ते जमत नाही. ते स्वतः खूप हुशार असतात, पण आपलं ज्ञान समोरच्याला एखाद्या सेमिनारच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांना प्रभावीपणे मांडता येत नाही, कारण त्यांचा बुध कुठेतरी कमजोर असतो, कुठेतरी सभाधीटपणा नसतो, स्टेज फिअर असते. त्या कुंडल्या वेगळ्या आहेत, पण इथे असलेला बुध हा प्रभावी वक्तव्य देतो, चांगला उच्च शिक्षित व्यक्ती बनवतो. या व्यक्तीचे वडीलही चांगले शिकले सवरलेले असतात. मोठ्या प्रवासाच्या माध्यमातून इथे असं बघण्यात आलेलं आहे, माझ्या संपर्कातले जी माझी मित्रमंडळी आहेत, की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या कुंडलीत नवमात बुध आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा MS करायला यांना बाहेर जायलाच लागतं, म्हणजे मोठा प्रवास करायलाच लागतो, तर उच्च शिक्षण प्राप्त होतं. अशी फळं बुध इथे देतो. म्हणजे उच्च शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ कुठली युनिव्हर्सिटी किंवा PhD करायला मिळणार नाही, तुम्हाला लांब जायला लागेल, लांबचा प्रवास करायला लागेल, तर बुध तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही उच्च शिक्षित व्हाल. असं इथली खासियत आहे. बाकी बुधाला एकच दृष्टी दिलेली आहे, सप्तम दृष्टी. त्याला मंगळ, गुरु आणि शनीसारख्या ॲडिशनल दृष्ट्या नाही आहेत. तर तिसऱ्या स्थानावर बुधाची दृष्टी पडते. त्यामुळे छोट्या भावंडांचं स्थान, शेजाऱ्यांचं स्थान, इथे संबंध थंड नसतात. त्या दोघांमध्ये प्रत्यक्ष वाणीरूप हा संवाद असतो, शेजाऱ्याकडे जाणं येणं असतं आणि गप्पांचे फड रंगतात. नाहीतर तुझं पण दरवाजा बंद आणि माझा पण दरवाजा बंद. हल्ली अशी संस्कृती आहे, फ्लॅट संस्कृती. एकमेकाची सुखदुःख वाटून घ्यायला कोणाकडे वेळ नाही आहे, प्रत्यक्ष संपर्क करायला. आतून मोबाईलद्वारेच संवाद चाललेला असतो. याचं दुःख आहे, ते जाऊ द्या. पण इथे ही परिस्थिती असेल तर बुध जेव्हा कम्युनिकेशनच्या स्थानाला बघतोय आणि स्वतःच्या राशीला बघतोय आणि हे शेजाऱ्यांचं स्थान आहे, आपल्या सिबलिंगचं, छोट्या भावंडांचं स्थान आहे, यांच्याबरोबर प्रत्यक्ष संवाद आणि संपर्क असतो. ही खासियत आहे. तर चांगली गोष्ट आहे. नवमातला बुध हा चांगला मानला जातो. त्यानंतर आपण वळतोय दशम स्थानाकडे. दशम स्थान अर्थात कर्मस्थान, आपल्या करिअरचं स्थान. इथे बुध असल्यानंतर काय म्हणायचं आहे आपल्याला, करिअरमध्ये ग्रोथ देणारच, कारण बुध बुद्धीचा कारक हा दशमात बसल्यानंतर हा बौद्धिक प्रगती करणारच की आपल्या कामामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये. जास्त करून दशमातला बुध हा
बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ देतो, पण मुळातच तो व्यापाराचा कारक आहे. आता सप्तमात पण सांगायचं राहिलं की सप्तमात जर बुध असेल तर जास्ती करून असं बघायला आलेलं आहे की अशी व्यक्ती नोकरी करत नाही, ती व्यवसायाकडेच वळते. कारण सप्तम स्थान हे व्यवसायाचं आहे, नोकरीचं स्थान, सेवेचं स्थान हे षष्ठ स्थान आहे. तसं सप्तमात जर बुध असेल तर माणसाचा कल हा बिझनेस करण्याकडे राहतो. त्याचप्रमाणे दशमातला जो बुध आहे हा व्यावसायिक स्तरावर चांगली उन्नती करतो नोकरी करण्यापेक्षा, आणि तिथे सर्वोच्च पदावर तुम्हाला नेऊन बसवतो, तुमचं नाव होतं समाजामध्ये. कारण 10वं स्थान हे आपल्या करिअरचं स्थान, समाजामध्ये असलेलं आपलं स्वतःचं स्थान काय आहे, स्टेटस काय आहे, हे 10व्या स्थानावरून कळतं. तर इथे बुध असलेल्या माणसाबद्दल लोक कायम म्हणणार की अत्यंत कुशाग्र बुद्धीची व्यक्ती आहे, की ज्यांच्या संपर्कात आम्ही आल्यानंतर आम्हाला खूप फायदा झाला, त्यांच्याकडून आम्हाला खूप ज्ञान मिळालं, अशी व्यक्ती समाजामध्ये सुप्रसिद्ध असते. आता बघा, दशमातल्या बुधाची सरळ 7वी दृष्टी त्याच्या घरावर पडते, जे आपलं सुखस्थान आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणी खाली मुंडी घालून प्रत्येक जण आपला मोबाईल बघत बसणार नाही. मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की हल्ली मोबाईल संस्कृतीने संवाद संपत चाललाय, तसं ह्या बाबतीत होत नाही. इथे दशमातला बुध हा जेव्हा 4थ्या घराला बघतो, आपल्या स्वतःच्या सुखस्थानाला बघतो, तेव्हा त्या कुटुंबामध्ये मोबाईल बाजूला ठेवून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एक प्रत्यक्ष संवाद चाललेला असतो, गप्पा चाललेल्या असतात. दिवसभर आपण काय केलं सगळ्यांनी, प्रत्येकाने त्यांचं त्या अनुभवांचं आदानप्रदान चालू असतं प्रत्यक्ष रूपामध्ये, व्हॉट्सअपच्या मेसेजच्या थ्रू नाही. हा फरक आहे. म्हणून दशमातला बुध हा नॅचरली चांगला मानला गेलेला आहे. इथलं उदाहरण म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटलं असेल की बुध जर प्रभावी म्हणजे माणूस बडबडे आहे का, जास्ती बडबडीच्या जोरावर तो लोकांना जिंकतोय का, तर असं नाही आहे. बुध बुद्धीचा कारक आहे, तो वाणीचाही कारक आहे, पण वाणीचा उपयोग कसा करायचा हेही बुध शिकवतो. की आपण शिकलं पाहिजे की कुठे वाणीला लगाम घालायचा आहे म्हणजे आपला फायदा होईल. समोरच्याला पण बोलू दिलं पाहिजे, आपण समोरच्याचं पण मत आपण ऐकून घेतलं पाहिजे. जिथे आपण म्हणतो ना की यू शुड बी अ गुड लिसनर, ते एक चांगलं लक्षण आहे. प्रत्येक वेळेला बुध प्रभावी म्हणून आपलंच खरं करायचं आणि समोरच्याला बोर करत बसायचं, हल्ली म्हणतो ना आपण ज्यादा पकार आहे बहुत हो गया, असं इतकं बुधाला ताणायचं नसतं, ऐकून पण घ्यायचं असतं, बुद्धीचा वापर करायचा असतो. इथलं अत्यंत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे भारताचा क्रिकेटचा माजी कप्तान, ज्याने आपल्या कॅप्टन्सीची छाप सोडली आहे, कायमस्वरूपी अमिट अशी छाप सोडली आहे, तो आपला लाडका थला म्हणजेच MS धोनी. MS धोनीच्या कुंडलीत ही स्थिती आहे. बघा, त्यांनी किती शांतपणे आपल्या टीमला एकत्र बांधलं, एका धाग्यात विणलं. बुध म्हणजे स्ट्रॅटेजी आहे, बुद्धी आहे. मग कुठलीही चॅम्पियनशिप असेल तर त्याबद्दलची स्ट्रॅटेजी व्यवस्थित शांतपणे, कुठलीही घाई गडबड उछलकूद जे इतर क्रिकेटर करताना आपण बघतो, अजिबात न करता अत्यंत कॅप्टन कूल सारखं राहून त्याने आपल्या बुद्धीचा आणि बुध या ग्रहाचा इतका छान उपयोग केला की एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी मैदानावर उतरण्यापूर्वी आपल्या टीम बरोबर ते आपल्या त्या सगळ्या खेळाडूंच्या रूममध्ये सांगून त्यांना आपल्या बाजूला वळवून आणि मग मैदानामध्ये ती इम्प्लिमेंट केली आणि अनेक ट्रॉफी जिंकल्या, अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांनी आपलं अमिट असं नाव कोरलं गेलं. बघा बुधाचा प्रभाव कसा असतो. बघा, बुध म्हणजे नुसती बडबड नाही आहे, पोपटपंची नाही आहे. बुध म्हणजे बुद्धी आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर संयम ठेवून जर अत्यंत बॅलन्स पद्धतीने त्याचा वापर कराल तर तुम्ही समाजामध्ये, त्या पर्टिक्युलर टीममध्ये, आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च पदावर जाऊन तुम्ही पोहोचू शकता. असं हे उत्तम उदाहरण. त्यानंतर आपण वळतोय लाभस्थानाकडे, अर्थात 11वं स्थान. 11व्या स्थानात नेहमीप्रमाणे प्रत्येक ग्रह चांगला फळ देतो आणि बुधासारखा ग्रह हा हे सोशल नेटवर्किंगचं स्थान. तुम्हाला आता सगळ्यांना समजलंय प्रत्येक स्थानाची ॲट्रिब्यूट्स काय आहेत, तीच लावायचे आहेत आणि त्या त्या ग्रहाच्या
त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार तर प्रत्येक ग्रहाचा स्वभाव कसा आहे त्याप्रमाणे त्या पर्टिक्युलर स्थानामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ढोबळ कल्पना यायला पाहिजे की आता हा ग्रह आपल्याला मूळ कुंडलीत असेल किंवा गोचर स्थितीमध्ये फिरत आला असेल तर आपल्याला काय फळ मिळू शकतं याची थोडीफार कल्पना तुम्हाला आता यानंतर येईल. जेव्हा तुम्ही त्या ग्रहाला आणि त्या स्थानाला ओळखाल की त्याचा स्वभाव कसा आहे, तो कशी फळं द्यायला सक्षम आहे, याच्यावरून आपल्याला कळेल. आता हे सोशल नेटवर्किंगचं स्थान आहे. ग्लोबल ज्याला आपण रिलेशन्स म्हणतो, किंवा मागे मी म्हटलं होतं की लता दीदीच्या बाबतीत म्हणताना की तिचं फॅन फॉलोईंग किती आहे, तिचे सपोर्टर्स किती आहेत, असे किती ग्रुप्स आहेत अख्ख्या जगामध्ये, लाखो करोड आहेत. तर इथला बुध हा बुद्धीच्या जोरावर, वाणीच्या जोरावर समोरच्याला मंत्रमुग्ध करून त्या सोशल नेटवर्किंग सर्कलमध्ये अत्युच्च पदाला जातो. काम केलं तर लाभ होईल. या दोन्ही राशी ज्या आहेत त्या शनी महाराजांना आहेत आणि इथे शनी आणि बुध काही शत्रू नाही आहेत. तसं बघायला गेलं तर सम किंवा मित्रच आहेत. त्यामुळे बुध इथे कम्फर्टेबल असतो आणि चांगलाही असतो. तर इथे असलेला बुध हा प्रभावी व्यवस्थापन कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, व्यापारी बुद्धी, प्रभावशाली वक्तृत्व यातून विजयश्री खेचून आणतो. आणि दुसरं तिसरं उदाहरण मी नाही देणार. एकमेव उदाहरण 11व्या स्थानातला बुध म्हणजे आपले भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी. त्यांच्या उपलब्ध कुंडलीनुसार 11व्या स्थानात बुध आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायची काही गरजच नाही आहे की त्यांनी आपल्या अमोघ अशा वक्तृत्वाच्या जोरावर एकदा नाही दोनदा नाही पण तीनदा महाकाय अशा आपल्या भारत देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. आणि परवाच सलग जनसामान्यातून लोकशाही मार्गाने निवडून आलेला हा पंतप्रधान हा सलग जवळजवळ 12 वर्ष त्यांनी पूर्ण केली आणि हा एक रेकॉर्ड आहे. आणि त्यांच्या या यशामध्ये त्यांची कुशाग्र बुद्धी आणि अत्यंत प्रभावशाली वक्तृत्व ज्याचा कारक बुध आहे हे दिसून येतं. आणि याच्यापेक्षा मोठं उदाहरण 11व्या स्थानातल्या बुधाचं दुसरं तिसरं कोणी नसेल. आता हे मित्रांचं पण स्थान आहे, त्यामुळे इथे बुध असेल तर मित्र पण हुशार मिळतात. म्हणजे काही काही जणांचे मित्र बघतो मी की कसे बसे पास होतात 10वीला 8वीला 9वीला. त्यामुळे आपण त्या पालकांना सांगतो की तुमच्या मुलाची संगत जरा सांभाळा, नाहीतर त्याचीही प्रगती खुंटेल. पण इथे बुध किंवा गुरु अशी जर शुभ ग्रहांची स्थिती इथे असेल तर, किंवा राशी असेल त्याप्रमाणे मित्रपरिवार हा अत्यंत इंटेलेक्च्युअल मिळतो. आपण बघतो की 10वी किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये इतकी चढाओढ आहे. एखाद्याला 99.5 मिळाले, दुसऱ्याला 99.4% मिळालं तर वाईट वाटतं. तर ती जी संगत असते आणि ती जी मित्रांची जी कॅटेगरी आहे ना, ती बुध किंवा गुरुसारखे शिक्षणाला पोषक असे आणि ज्ञानाला पोषक असे आणि कारक असे ग्रह असे असतील तर हे मित्रांचं स्थान असल्यामुळे आपल्याला मित्रमंडळी ही अत्यंत इंटेलेक्च्युअल मिळतं. तर असं हे बुधाचं स्वरूप 11व्या स्थानातलं. त्यानंतर मी वळतोय आजच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 12व्या स्थानाकडे. 12वं स्थान हे हिडन हाऊस आहे, गुप्त स्थान आहे, गुप्त शत्रूंचं स्थान आहे. जेल, हॉस्पिटलायझेशन, योग साधना, मेडिटेशन, दान धर्म, इन्व्हेस्टमेंट याचं स्थान आहे. झोपेचं पण स्थान आहे, निद्रेचं स्थान आहे. आता बुधाचा संबंध जेव्हा या द्वादश स्थानाशी येतो, शास्त्रकाराने बुधाला इथे चांगलं मानलेलं नाही आहे मित्रांनो. याचं कारण असं आहे की द्वादश स्थानातला बुध हा माणसाला इतका अंतर्मुख करतो की तो बाहेर एक्सप्रेस होऊ शकत नाही, त्याला होताच येत नाही.
तो आतल्या आत असंख्य स्वप्न पाहतो, ज्याला आपण 100% इंट्रोवर्ट म्हणतो, बिलकुल एक्सप्रेस स्वतःला करत नाही, अशी व्यक्ती होते. अंतर्मनातच त्याच्या सर्व स्वप्नांचा खेळ चाललेला असतो, ज्याला आपण डे ड्रीमिंग म्हणतो, तशी करणारी ही मंडळी असतात. आता इथे बुध हा बोलण्याच्या ऐवजी लिखाणाच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक्सप्रेस होऊ शकतो, पण त्याला बोलायची हिंमत नसते, त्याला बोलावंसं आवडत नाही, मग त्याला स्टेज फिअर म्हणा किंवा काही म्हणा. तो खूप विद्वान असून सुद्धा तो आपलं ज्ञान आपल्या वाणीद्वारे समोरच्या जनसमुदायाला कन्वे करू शकत नाही. इथे बुध जर ॲफ्लिक्टेड असेल तर निद्रानाशाचा विकार हा खूप जास्ती प्रमाणात बघण्यात आलेला आहे मित्रांनो. अशी मंडळी ही खूप चांगली प्लॅनर असतात, खूप चांगली स्ट्रॅटेजी तयार करू शकतात. फक्त काय की ते बिहाइंड द कर्टन, बिहाइंड द सीन काम करतात. बिहाइंड द सीन मी असं म्हणेन की बुध जर चांगला असेल, इथे चांगला असेल शक्यता कमीच आहे. कारण काय आहे मित्रांनो, बघा की बुध हा कन्या राशीत स्वतःच्या हा उच्चीचा मानला जातो, म्हणजे तिथून सातवी जी रास आहे, जी मीन रास आहे, तिथे हा नीचेचा मानला जातो. त्यामुळे बुध इथे तसाही चांगला फळ देणार नाही. पण त्यातल्या त्यात जर बुधाची स्थिती चांगली असेल, कुठल्याही पापग्रहाचा संबंध नसेल, मी परत सांगतो, जोडीला इथे समजा शुक्र आला, बुध आणि शुक्र मित्र आहेत, आणि शुक्र हा मीन राशीत उच्चीचा होतो, म्हणजे काय होतं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तो योग आहे. आता हा नीचेचा बुध आणि जोडीला जर शुक्र 12व्या घरात आला, तो शुक्र 12व्या घरात चांगला मानला होतो, तेव्हा बुधाचा नीचभंग होतो. याला नीचभंग राजयोग म्हणतात, ते नंतर सांगेन. पण प्राथमिकदृष्ट्या बुधाची व्याख्या अशी आहे. आता त्याच्या जोडीला जो ग्रह येईल त्यानुसार त्याची चांगली किंवा वाईट फळं ठरतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथलं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी आहेत. तुम्ही म्हणाल बघा, आता हा विरोधाभास वाटेल तुम्हाला मित्रांनो, पण धीरूभाईंनी अत्यंत सटल लेवलला जाऊन, समुद्राच्या तळाशी जाऊन, अंतर्मुख होऊन, बाह्य कोणाशीही संपर्क न करता, त्यावेळेला प्रचंड मेहनत करून रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाया रचलाय. स्वप्नाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून. आम्ही म्हणतो ना की कुठलाही प्रोजेक्ट तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल, मल्टी करोड प्रोजेक्ट, तो आधी तुम्हाला ड्रीम करायला लागतो. यू शुड ॲटलिस्ट बी एबल टू सी 90 or 95% कॅन्डल लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल, अशी एक म्हण आहे. तुम्ही तो प्रोजेक्ट आहे, 10,000 करोडचा प्रोजेक्ट आहे समजा, तो तुम्ही स्वप्नाच्या माध्यमातून पूर्ण झालेला तुम्ही बघणं आवश्यक असतं. ते जेव्हा तुम्ही बघता, त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ना, ती प्रोसिजर असते, ती फक्त इम्प्लिमेंट करायचं त्या स्वप्नाला. आणि मग तो जो प्रोजेक्ट आहे हा जवळजवळ यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. भले तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला 5 वर्ष लागो किंवा 7 वर्ष लागो, पण इफ यू आर ड्रीमिंग करेक्टली, तर तो प्रोजेक्ट तिथे जवळजवळ 60 ते 70% त्या स्वप्नाच्या अवस्थेतच पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. यू शुड ड्रीम युअर प्रोजेक्ट प्रॉपरली. तुम्हाला जर काहीच पुढे दिसत नसेल, अंधार दिसत असेल, तर त्या प्रोजेक्टला तुम्ही हात घालू नका, तो प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही. हे इंजिनिअरिंगचं एक तत्व आहे. यू हॅव टू ड्रीम इट प्रॉपरली. ते धीरूभाईंनी केलं. त्यांच्या त्यावेळच्या हालाकीच्या आणि स्ट्रगलिंगच्या अवस्थेत केलं, पण मनामध्ये कायम हे मंथन चालू होतं की मला रिलायन्स इंडस्ट्री ही चांगली स्थापन करून त्याची प्रगती करायची आहे, आणि त्यांनी आज ते खरं करून दाखवलं. असं बुधाचं इथलं चांगलं रूप पण आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण बुधाची सप्तम स्थानापासून द्वादश स्थानापर्यंत फळं बघितली. मी परत सांगतो की प्रत्येक ग्रह इतका महत्त्वाचा आहे की त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे कंटिन्युअस बोलतच राहावं असं वाटतं.
एवढं विस्तृत रूप या सर्व नवग्रहांचं आहे. पण वेळेचं बंधन आहे, कुठेतरी थांबायला लागतं आणि आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे. कुठलाही ग्रह वाईटही नाही आणि चांगलाही नाही. वाईट असेल तर आपल्याला चांगला करून घ्यायचा आहे, आनंद द्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, असाच घेत राहूया. परत भेटूया पुढल्या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचा ग्रह घेऊन. या ग्रहाचं नाव आहे केतुदेव. अत्यंत गूढ, अनाकलनीय, याच्याबद्दल विलक्षण कुतूहल आहे समाज मनामध्ये. त्याचं नाव केतुदेव. पुढच्या गुरुवारी असंच पहिल्या 6 स्थानांबद्दल केतूला घेऊन मी बोलणार आहे. तुर्तास थांबतो. आवडलं तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला दाबायला विसरू नका. कॉमेंट जरूर द्या. परत भेटतो. नमस्कार.